सोनसाखळ्या लुटणारी 7 जणांची टोळी जेरबंद करण्यात गंगापूर पोलिसांना यश आलं आहे. संशयितांमध्ये 3 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. संशयितांकडून चेन स्नॅचिंगचे 7 आणि दुचाकी चोरीचे 9 गुन्हे उघडकीस आलेले आहे. टोळी संघटितपणे सोनसाखळी चोरी करत असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. संशयितांची परिस्थिती सामान्य असून त्यांचे उच्च राहणीमान आणि महागडे मोबाईल बघता पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेत टोळी उघडकीस आणली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी: 29 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता एक वृद्ध नातवासोबत पायी जात असताना दुचाकीवरील दोघांनी गळ्यातील 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन खेचून नेली. गुन्ह्याचा तपास सुरू असताना पथकाचे रवींद्र मोहिते यांनी माहिती मिळाली. परवेज उर्फ सोनू जावेद मनियार, राहणार शिवाजीनगर, हा इंदिरानगर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार हद्दीत राहत असल्याने त्याच्या घरी तपास केला असता महागडे मोबाईल उच्च राहणीमानावर संशय आला. त्याला ताब्यात घेतलं. अक्षय सुनील बोरकर, राज सकारी गायकवाड, विलास प्रमोद विस्पुते आणि 3 अल्पवयीन मित्र, सर्व राहणार शिवाजीनगर, यांच्या मदतीने शहरात सोनसाखळी केल्याची कबुली दिली. वरिष्ठ निरीक्षक जगबेंद्र सिंग राजपूत, मोतीलाल पाटील, गिरीश महाले आदींच्या पथकाने ही कारवाई केली. संशयितांकडून 11,23,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर, चेन स्नॅचिंगचे रोज गुन्हे घडत आहेत नाशिकमध्ये, त्यांना पकडण्याचं मोठं आव्हान होतं आपल्या समोर. कसं पद्धतीने आपण ही सगळी कारवाई केली? मागील काही दिवसापासून चेन स्नॅचिंगचं प्रमाण शहरामध्ये वाढलेलं होतं. मान्य पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे आमचं काम चालू होतं. पण त्या दरम्यान 29 तारखेला संध्याकाळी 7:15 वाजता आमच्याकडे एक महिला तिच्या नातूला घेऊन चालला असताना तिच्या गळ्यातील जे सोन्याचं मंगळसूत्र होतं ते 2 मोटरसायकल चालकांनी खेचून पळून गेले होते. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी आमच्याकडे सदर प्रकार घडला. त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यावर काम करणं गरजेचं होतं. आम्ही सर्वांनी ठरवलं की आपल्याला याचा शोध लावून राहायचं म्हणून. नंतर मग माझी टीम आहे गुन्हे प्रकटीकरण पथकाची, PSI मोतीलाल पाटील आहेत. तर आम्ही सगळ्यांनी मग चंगच बांधला की आम्हाला हे कुठल्याही परिस्थितीमध्ये आणायचेत आरोपी, कारण बऱ्यापैकी यांच्याकडून त्रास होत होता पब्लिकला. त्यानंतर मग आम्ही टीम्स तयार केल्या, 4 टीम्स तयार केल्या. सिव्हिल वर आम्ही पूर्ण शहरामधून माहिती काढायला सुरुवात केली. त्यानंतर आमचे हवालदार आहेत रवींद्र मोहिते, यांना टिप मिळाली. त्या टिपवर आम्ही काम करायला सुरुवात केली. पुढच्या 2 तासामध्ये आम्हाला 2 मोटरसायकल स्वार मिळाले. 2 अल्पवयीन होते. त्यांच्याकडे आम्ही चौकशी केली तर त्यांनी दौंड येथे एक मोटरसायकल चोरी करून चंदननगरच्या हद्दीमध्ये पुण्याला चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याकडे चौकशी केली. तर त्याच्यामध्ये त्यांनी गंगापूर मध्ये 2, नाशिक रोड इंदिरानगर मध्ये 2, सरकारवाडा 1, भद्रकाली 1 या ठिकाणी चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली. त्यानंतर आम्ही त्यांना अजून चौकशी केली असता त्यांनी अजून 4 लोकांची नावं सांगितले. ते 4 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे. आतापर्यंत आमच्याकडे 8 चेन स्नॅचिंगचे गुन्हे आणि 2 मोटरसायकलचे असे एकूण 10 गुन्हे ओपन झालेले आहेत. सर्व गुन्ह्यातली गेलेला माल हा रिकव्हर झालेला आहे आणि आमचा तपास चालू आहे. अजून ते जे आरोपी आहेत ते आमच्या कस्टडीमध्ये आहेत. आम्ही ठरवलं आहे की हे चेन स्नॅचिंगचे प्रकार सगळे बंद झाले पाहिजे, म्हणून आम्ही याच्यावर सातत्याने काम करणार आहोत. आमच्या वरिष्ठांकडून आदेश झालेले आहेत. आमचे DCP आहेत किरण कुमार चव्हाण साहेब आणि CP सरकारवाडा आहेत, हे सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करीत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे आमचं डेली वर्क चालू आहे. याच्या पुढेही आम्हाला त्याच्यामध्ये यश मिळेल आणि काही गुन्हे अजून उघडकीस येतील अशी आम्हाला खात्री आहे. याच्यात 4 मेजर आहेत आणि 3 जे आहेत ते अल्पवयीन आहेत. अल्पवयीन ते शाळा सोडून दिलेले आहेत आणि ते बऱ्यापैकी घरी नसतात किंवा एका ठिकाणी नसतात. मोटरसायकल चोरी करायच्या, त्याच्यावर स्नॅचिंग करायची, आलेल्या पैशातून मजा करायची किंवा मग मोबाईल्स वगैरे किंवा किमती गॅजेट्स वगैरे घ्यायचे, असे त्यांचे रोजचे उद्योग चालू होते. आता त्याला चाप बसलेला आहे. 3 जे मुलं आहेत ते पालकांच्या ताब्यात दिलेले आहेत, परंतु त्यांचं रॅन्डमली चौकशी चालू आहे. 4 आरोपी आहेत. त्याच्यापैकी ज्या 2 आरोपींनी ते जे सोनं होतं तर ते विल्हेवाट लावण्यासाठी त्यांना मदत केली होती, त्या दोघांनाही आम्ही अटक केलेली आहे. 4 दिवसापूर्वी आमच्याकडे झालेली चेन स्नॅचिंग, पाईपलाईन रोडला अंधाराचा फायदा घेऊन त्यांनी त्या इसमाच्या गळ्यातली चेन खेचून नेलेली आहे. त्याच्यावर पण आमचं वर्कआउट चालू आहे. त्याच्यातही आम्हाला यश मिळून जाईल, कारण सध्या आमच्याकडे आरोपी कस्टडीमध्ये आहेत. आमची चौकशी चालू आहे. त्याच्याकडून आम्हाला आतापर्यंत 80 ग्रॅम म्हणजे 8 तोळ्याच्या आसपास जेवढं सोनं आमचं गेलं होतं तेवढं सगळं रिकव्हर झालेलं आहे आणि आम्ही त्याला त्याच्यात आरोपी केलेला आहे. आणि आम्ही आव्हान करतो की जर असं कोणी करत असेल
तर त्यालाही आम्ही या गुन्ह्यांमध्ये आरोपी बनवू, जेणेकरून भविष्यामध्ये असे प्रकार घडणार नाहीत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाने गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार रवींद्र मोहिते, गिरीश महाले, पोलीस अंमलदार राकेश राऊत, मुकेश गांगुर्डे, पोलीस शिपाई मच्छिंद्र वाघचौरे, सोनू खाडे, सुजित जाधव, गोरख साळुंके, विजय नवले, पोलीस नाईक भागवत थविल, महिला पोलीस अंमलदार अश्विनी खांदवे नाडेकर, पोलीस अंमलदार हनुमान कोरडे, सागर बोदले, योगेश आव्हाड, तुषार मंडले आदींनी ही कारवाई केली आहे. NCN न्यूजसाठी रोहनदानी नाशिक.